नमस्कार. मी प्रवीण अरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेला शब्द अगदी खरा ठरलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बहिणींचे पैसे आता ठिकाणी वाटप होत आहे. जर तुम्ही बघितलं तर बहिणींना काल या ठिकाणी खूपच या ठिकाणी रक्कम मिळाली. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ काल भरपूर महिलांना हप्ता या ठिकाणी आलेला आहे. आजही या ठिकाणी हप्त्याचं वाटप होणार आहे. ज्या ज्या बहिणींना आजपर्यंत अजून हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींना आत्ता या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, थेट तुमच्या अकाउंटला ठिकाणी 1500 रुपये जमा केले जात आहे. ऑगस्ट हप्ता तुमच्या अकाउंटला ठिकाणी जमा होत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता ह्या हप्ता कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे? दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ता अजून मिळाला नाही आहे तर त्यांना कधी मिळणार आहे, कसा घेता येईल तुम्हाला हा हप्ता, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं डबल हप्त्याबाबत सुद्धा आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. भरपूर महिला म्हणताय की सर सप्टेंबरच्या हप्त्याचं काय झालं, त्याची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या अपात्र बहिणी आहेत ज्यांना हप्ता या ठिकाणी मिळत नव्हता तर त्या बहिणींना पैसे मिळणार आहे की नाही त्याची माहिती सांगितली जाणार आहे. तर ऑफिशियली स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी जी माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे जे काही प्रश्न होते की सर मला हप्ता आलेला नाही आहे, सर मला पैसे मिळाले नाही आहे, तर कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळाले, कारण की भरपूर अशा बहिणी की त्यांना या महिन्यामध्ये अपात्र केले गेले आहे. म्हणजेच त्यांना ह्या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार नाही आहे. अशा कोणकोणत्या बहिणी त्याची यादी आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे. फक्त एक काम तुम्हाला करायचं आहे की ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि मी सांगितलेलं आहे प्रवीण ऐरे असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक खरी माहिती दिली जात असते, तीही पुराव्यासहित. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पैसे मिळतील कालपासून, आणि खरोखर जर तुम्ही बघितलं तर कालपासून बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. आजही या ठिकाणी पैसे मिळणार आहे. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सप्टेंबर हप्त्याबाबत सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे, तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. आता आपण प्रूफवर जाऊया, पण त्या अगोदर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खास करून तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही महिला वर्ग असेल त्यांना या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू झालेले आहेत. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. म्हणजेच तुम्ही खूप दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होतात, फायनली तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे. कारण की ऑगस्ट हप्ता या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणजेच तुम्ही बघितलं तर ऑगस्ट हप्त्याचे पैसे या ठिकाणी बहुतेक बहिणींना आत्तापर्यंत जमा झाले आहे. आजही बहुतेक बहिणींना पैसे मिळणार आहे. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर सरकारकडून थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत. बहिणींनो, कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत 13 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत की नाही. ज्या ज्या बहिणींना 13 हप्त्याचे पैसे मिळाले त्यांना 14वा हप्ता मिळतो आहे. पण जर का तुम्हाला 13वा हप्ता मिळाला नसेल, म्हणजे जुलैचा जर का हप्ता आला नसेल, तर तुम्हाला 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार नाही आहे. तर कमेंट करून सांगा की 14वा हप्ता तुम्हाला जर का हवा असेल तर 13वा हप्ता आला आहे की नाही, म्हणजेच जुलैचा हप्ता मिळाला आहे की नाही तेही सांगायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं जुलैचा हप्ता विषय सोडा, आता ऑगस्टचे पैसे जमा होत आहेत. किती बहिणींना ऑगस्टचे पैसे आले कमेंट करून सांगा. जर का पैसे आले असतील तर कमेंट करून सांगा की हो सर मला 1500 रुपये आले, धन्यवाद, फक्त एवढंच लिहून पाठवा. थँक्यू सर, मला 1500 रुपये मिळाले ऑगस्ट महिन्याचे, एवढंच लिहून पाठवा, जेणेकरून लगेच तुम्हाला पुढचा हप्ता पाठवला जाईल. तर ज्या ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला आहे त्यांनी कमेंट करून सांगायचे की धन्यवाद सर, थँक्यू सर, मला 1500 रुपये मिळाले, तुम्हाला लगेच पुढचा हप्तासुद्धा जमा केला जाणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी सांगायचे कमेंट सेक्शनमध्ये. पुढे बघा, 14वा हप्त्याचं वितरण सुरू झाल्याने राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता मोठी बातमी समोर अशी आली आहे की लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली असून सरकारकडून थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. जर तुम्ही बघितलं तर काल जवळजवळ निम्म्या बहिणींना ठिकाणी पैसे मिळाले आहेत. आजही या ठिकाणी ज्या राहिलेल्या बहिणी त्यांना पैसे मिळणार आहे आणि उद्यासुद्धा मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आत्तापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले आहेत आणि आता 14वा हप्ता म्हणजेच काय तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याने राज्यामधील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. तर पटापट कमेंट करून सांगा की तुम्हाला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला आहे की नाही. ज्या ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहे.
जेणेकरून तुम्हाला लगेच पुढचा हप्ता तोही पाठवला जाणार आहे. तर कमेंट करून सांगा. धन्यवाद सर, थँक्यू सर, मला 1500 रुपये मिळाले. किती मिळाले? 1500 रुपये मिळाले की 3000 मिळाले? तेही कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर बहिणींनासुद्धा कळणार आहे. प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा, कारण मी तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती देत असतो. आता बघा, महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनीसुद्धा एक्स या सोशल मीडियावर या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील, बघा स्वतः कोणी सांगितलेलं आहे, जी महिला व बालकल्याण विभागाचे जे मंत्री महोदय आहेत माननीय आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ऑफिशियलरित्या ही माहिती दिली आहे की महाराष्ट्रामधील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये थेट सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना मोठा टप्पा ठरत आहे. महायुती सरकारने जुलै 2024मध्ये ही योजना सुरू केलेली होती आणि त्यानंतर सातत्याने पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळत आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, जुलै 2024पासून ही जी काही योजना आहे ती सुरू झाली आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला 14 हप्ते मिळाले. 14 हप्ता तुमचा ऑगस्ट महिन्याचा आहे. तर कमेंट करून सांगा की 14 हप्ते मिळाले की नाही. ज्या ज्या बहिणींना 14 हप्ते मिळाले असेल त्यांनी सांगायचं आहे की हो सर, मला 14 हप्ते मिळाले आहेत. पुढे बघा, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तर PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना दर महिन्याला 500 रुपये दिले जातात. कारण की त्यांना तिकडनं जर तुम्ही बघितलं तर 1000 रुपये मिळतात आणि इकडनं लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळतात. ही योजना जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत 13 हप्ते थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी 344.30 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला वर्ग केले असून यामुळे ऑगस्ट महिन्याच्या लाभाचे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा बहिणींनो, 9 सप्टेंबर रोजी एक GR आलेला होता. 9 सप्टेंबरला GR आला आणि त्या GRमध्ये 344.30 कोटी रुपये हे जी काही रक्कम आहे, ही रक्कम महिला व बालविकास विभागाला पाठवली. ही रक्कम पाठवल्याच्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटवर पैसेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली. कारण की महिला व बालविकास विभागाकडे जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नसतात. पुढे बघा, महायुती सरकारसाठी ही योजना एक प्रकारचा गेम चेंजर ठरलेली आहे. मागील निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेवर विश्वास दाखवला आणि आता नियमित हप्त्यांच्या स्वरूपामध्ये त्या महिलांना थेट खात्यातून आर्थिक मदतसुद्धा मिळत आहे. कारण की महिलांनी खूप या ठिकाणी विश्वास या सरकारवर दाखवला, त्यामुळे ही सरकार, महायुती सरकार सत्तेमध्ये आले. म्हणून प्रत्येक महिन्याला बहिणींना ही जे काही पैसे आर्थिक मदत म्हणून दिले जात असतात. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागला असून समाजातील सर्वसामान्य माता भगिनींमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आणि अगदी खरं आहे, भरपूर महिला ठिकाणी खुश आहेत. भरपूर महिलांना या हप्त्याची वाट बघत असतात की पैसे कधी येतील. कारण की भरपूर महिलांना या पैशांमुळे मदत होत असतात. काही महिला या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करतात, काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करतात, तर काही महिला या पैशाचा उपयोग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बिझनेससाठी करतात. तर तुम्ही कशासाठी करतात? घर खर्चासाठी करतात की मुलांच्या शिक्षणासाठी करतात की बिझनेससाठी करतात? कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सरकारलासुद्धा कळणार आहे की हो, खरोखर महिलांना याचा फायदा होत आहे, जेणेकरून महिलांना लवकरात लवकर पैसे पाठवले जातील. ठीक आहे. तर आता तुम्हाला 14 हप्ता मिळाला आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे. ज्या बहिणींना अजून पैसे आले नाही आहे त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर, मला पैसे आले नाही आहे. तुम्हाला आज ते पैसे पाठवले जातील. फक्त कमेंट करून सांगायचं आहे, लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि ज्या ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी नक्की सांगायचे की सर, मला पैसे आले नाही आहे. आणि खरोखर ज्या बहिणींना 1500 मिळाले त्यांनी नक्की सांगा की हो सर, मला 1500 रुपये आले, जेणेकरून तुम्हाला पुढील जो काही हप्ता असेल तो सुद्धा लवकरात लवकर पाठवला जाणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की 1500 रुपये आले की नाही. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.